बीडच्या सिरसाळा येथील पोलिसांनी कारवाई करत विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलाय। सिरसाळा मोहा रस्त्यावरील खदाणी जवळ ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत जप्त केलेले पिस्तूल राम धोत्रे यानं करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांच्याकडून खरेदी केले होते। सिरसाळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडच्या गुन्हेगारीचे एक कारनामे उघड झालेत। हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचारासह किरकोळ कारणांवरून होणारी मारहाण, गावठी कट्टा, बंदुकींमधून गोळीबार करत सुरू असलेली दहशत असे कितीतरी प्रकार समोर आलेत। सर्रास वाटप होणाऱ्या बंदुकीचे परवाने आणि हौस म्हणून बंदूक वापरणाऱ्यांची चर्चा रंगली आहे। दरम्यान आता बीडच्या सिरसाळ्यात गावठी कट्ट्या घेऊन फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये राम धोत्रे, करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांचा समावेश आहे। यामधील राम धोत्रे यानं हा गावठी कट्टा करण कुऱ्हाडे आणि अशोक पवार यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे। संशयितांकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केला असून त्यांच्याकडे आणखीन कोणते हत्यार होते का याचा तपास सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।